सो बोललो आज एक वर्टिकल जो मोठा व्हिडिओ असतो 15 मिनटं 10-15 मिनटाचा तेवढा करूया आणि कॅनडाची लाईफ कशी असते आणि कसं असतं इथे थंडीमध्ये ते सगळं तुमच्याशी शेअर करूया म्हणजे वेदिका बघा पुढे निघालेली आहे. हां चला पटापटा आपण जाऊया. जसं काळोख होईल ना तेव्हा तर आणखी सुंदर दिसेल. एक वेगळा फील असतं काय चल हो ना एक वेगळं फील असतं क्रिसमसच्या वेळी. तिकडे बघा तिकडे सगळी झाडांची पानं पडून गेलेली आहेत आणि आता 2 ते 3 महिने असंच वातावरण असतं. पण ह्याच्यात पण एक मजा असते नाही असं नाही. आणि तुझं बाग सगळ्यांचं असतं की स्नोमध्ये सुद्धा भरपूर एन्जॉय करावा खेळावं मस्त नाचावं गावं. तुला पण आवडतं की नाही स्नो? तुझी पण इच्छा होती. आताही आवडतं पण कसं फ्री असू रिलॅक्स असू आपल्याला खेळायला फक्त जायचं तर तो छान वाटतो. पण असं काही आणायला जातोय मुलांना आणायला जातोय मग तो वारा स्नो मध्ये त्रास होतो. बाकी प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक स्नो मध्ये मस्त. मला पण आवडतं छान वाटतं ना. पण ते सो मंडळी आम्ही आता इकडे आलो होतो लॉंगोज मध्ये आतमध्ये आणि आपले सबस्क्रायबर भेटले आम्हाला. सो आपलं नाव? माझं नाव संजय आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर. येस सो मंडळी आज आहे तारीख 21 डिसेंबर आहे आज आणि आता वाजलेत माहिती आहे का? आता वाजलेत साधारण 4:30 झालेले आहेत आणि आम्ही जरा बाहेर पडलो आहे. थोडंसं सामान आणायचं होतं त्यासाठी जरा बाहेर पडलेले. तर बोललो चला बरेच दिवस व्हिडिओ केला नव्हता म्हणजे आपले शॉर्ट व्हिडिओ येत आहेत पण मोठा व्हिडिओ असा येत नव्हता. सो बोललो आज एक वर्टिकल जो मोठा व्हिडिओ असतो 15 मिनटं 10-15 मिनटाचा तेवढा करूया आणि कॅनडाची लाईफ कशी असते आणि कसं असतं इथे थंडीमध्ये ते सगळं तुमच्याशी शेअर करूया म्हणजे. येस सो आता आपण इकडून आलो आम्ही इथे राहतो आणि इकडे आहे हा CN टॉवर. हा एवढा CN टॉवर आहे आणि आम्ही चाललो आहे बाहेर म्हणजे मी आणि वेदिका आहे. वेदिका आणि मी जरा बाहेर चाललेलो आहे. चला आज या थंडीमध्ये कसं असतं कसं जीवन आहे हे तुम्हाला दाखवतो. चल आता वाजले 4:30 ना. आता थोड्या वेळाने काळोख होईल तर इथे लाईटिंग लावलेली आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा आहेत. आता आपण येताना तुम्हाला मी सगळी लाईटिंग दाखवेन. वेदिका बघा पुढे निघालेली आहे. हां चला पटापटा आपण जाऊया. आणि हा CN टॉवर हा बघा CN टॉवर मस्त दिसतो आणि छानशी छटा आलेली आहे. तुम्हाला थोडंसं कलर दिसत असेल बघा इथे. आता हळूहळू जसं आणखीन थोडंसं सूर्यास्ताला जाईल ना तेव्हा छान वाटेल एकदम मस्त वाटेल. हे काय वेदिका कसं वाटतं थंडी? मस्त वेदिका बघा. येस सो अशी थंडी छान आहे. लोक आहेत अशी थंडीत नाही आहे असं नाही आहे. लोक बाहेर आहेत पण जशी समरमध्ये असतात तेवढी नाही आहेत पण एन्जॉय करतात लोक. काय आता इथलं आहेच वातावरण तसं म्हटलं तर त्यामुळे तसं एन्जॉय करतात लोक. येस सो हा असा मस्त सुंदर परिसर CN टॉवर जवळचा. आता रात्र होईल ना तेव्हा थोडीशी याचे लाईटिंग हे बघा ही आता ही क्रिसमसची लाईटिंग आहे. सो हळूहळू हे छान परिसर सजेल. तिकडे पण वरती लाईटिंग केलेली आहे. तुम्हाला मी आलो ना येताना तुम्हाला दाखवेन. येस सो मंडळी तुम्ही बघताय माझ्या मागे CN टॉवर तिथे छानसं असं क्रिसमसची लाईटिंग केलेली आहे. तिथे बरीच लोक येतात फोटो काढतात. सो छान दिसतं म्हणजे काय कसं वाटतंय? मस्त वाटतं एकदम छान केलेलं आहे. आणि रात्र आता जसं काळोख होईल ना तेव्हा तर आणखी सुंदर दिसेल. एक वेगळा फील असतं काय चल हो ना एक वेगळं फील असतं क्रिसमसच्या वेळी. पण आपल्या इंडियासारखं एवढं हे नसतं ना वेदिका म्हणजे आपल्या इंडियाला खूपच एकदम ना खूप सारं हे असतं. पण इकडे पण मॉलमध्ये असतात ना असं नाही पण जसं इंडियाला जसं भरपूर हे केलं तसं इकडे असं नसतं. लोक एन्जॉय करतात. लोक सुट्ट्या घेऊन आपल्या नातेवाईकांकडे जातात आणि घरी एन्जॉय करण्याचा त्यांच्यावर जास्त कल असतो. सो सगळ्या आपल्या नातेवाईकांबरोबर तेव्हा सगळेजण जातात आणि तेव्हा सगळे एन्जॉय करतात म्हणजे.
कारण का थंडी पण तशी असते. आज बघा आज किती तापमान आहे का, -12 तापमान आहे. आणि या -12 तापमानातून आम्ही निघालेलो आहे सगळं सामान आणायला. तर इथे जरा आवाज आहे, आपण जरा पुढे बोलू. येस, सो मंडळी थोडंसं पुढे आलेलो आहे. CN टॉवर तुम्ही बघताय आणि थोडंसं चालत चालत पुढे चाललो होतो. आणि हे छोटंसं पार्क आहे, हे असं छानसं पार्क आहे. आणि थोडंसं आता 4:30 वाजले झाले. आता 15 ते 20 मिनटात काळोख होऊन जाईल. पावणे 5ला सनसेट आहे. सो साधारण इथे जेव्हा संध्याकाळ होते म्हणजे असं हिवाळा असतो. म्हणजे आता जसं इथे विंटर चालू होतं, विंटरमध्ये खूप लवकर संध्याकाळ होते. 4:45 वाजताच आता काळोख होऊन जाईल आणि सगळे आता क्रिसमसची लायटिंग चालू होईल. तुम्हाला मी जाताना दाखवेन. सो मंडळी येस, सो हे बघा झाडं बघा ना काय हालत झालं. तुम्ही बघितलं असेल माझ्या काही बाकीच्या व्हिडिओमध्ये किती छान छान कलर होते झाडांचे आणि खूप सुंदर झाडं हे मेपल ट्री असतात. पण नंतर विंटरमध्ये बघा ना सगळीकडे बघाल तुम्ही, हा बघा हे झाड सगळी पानं निघून गेली आहेत. तुम्ही तिकडे बघाल, तिकडे बघा, तिकडे सगळी झाडांची पानं पडून गेलेली आहेत. आणि आता 2 ते 3 महिने असंच वातावरण असतं. पण ह्याच्यात पण एक मजा असते, नाही असं नाही, पण वाईट वाटतं. म्हणजे एवढं सुंदर तुम्हाला ही झाडं तुम्हाला कलर दाखवतात, पानांचे कलर दाखवतात ना, एवढं सुंदर फॉल ऋतू असतो. आणि आता हे असं सगळं असं झालेलं असतं ना, थोडंसं वाईट वाटतं. पण ठीक आहे, अजून 2-3 महिने त्याच्यानंतर मग एप्रिलच्या एंडिंगला जरा पाऊस चालू होईल, तेव्हा जरा असं आता हिरवं सगळं चालू होईल. सो येस मंडळी 2-3 महिने असा थोडासा विंटर असतं. आता वेदिका बोललीच तुम्हाला की -12 तापमान आहे. सो मंडळी -12 तापमान असेल तरी बाहेर हे पडावंच लागतं. कॅनडा लाईफ कशी आहे ना, हे मी आपल्या या व्हिडिओमधून नेहमी प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या व्हिडिओमधून सांगत असतो. सगळ्यांना वाटायचं की कॅनडा मस्त एन्जॉय करण्यासारखा देश आहे. खरंच आहे, खूप छान देश आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आणि लाईफ इथे खूप छान आहे. पण थोडीशी तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं, लाईफ इझी नाही आहे इकडे. सो हेच तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगत असतो. बरेच लोक मला कमेंट करतात की दादा मला इकडे यायचं आहे, काय करायचं, काय मी सगळी माहिती दिलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच. तुम्ही नक्की आपले सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला माहिती मिळेल. पण इकडे लाईफ कशी आहे ना हे पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल. सो व्हिडिओ माझे पूर्णपणे बघत जा, तुम्हाला सगळं कळून जाईल मंडळी. येस, सो अशी लाईफ आहे इकडे. या थंडीतून आपल्याला काय आणायचं असेल ना आणि लगेच बाहेर पडावं लागतं. इंडियामध्ये तसं नसतं. इंडियामध्ये गाडी काढली आणि लगेच आपण 2 व्हीलर 4 व्हीलर तर सोडा 2 व्हीलर काढली आपण लगेच गेलो आणि काही घेऊन आलो. पण इकडे तसं नाही. इकडे शॉप्स जरा लांब असतात आणि सगळी प्राईस बीस चेक करावी लागते. त्याच्यावरती वेगळा सेपरेट व्हिडिओ करतो मी. पण आणि त्याप्रमाणे मग तिकडे जाऊन ते घ्यावं लागतं आणि सगळेच जण काही कार अफोर्ड करू शकत नाही मंडळी पहिल्यांदा. सो थोडंसं चालत मग आता बघा, आता एवढं सगळं परिधान करून एवढं सगळं घालून आम्ही बाहेर पडलेलो आहे. -12 तापमान आहे आणि हे एवढं सगळं घालून बाहेर पडणं म्हणजे खरंच मुश्किल काम असतं. पण लाईफ आहे ही, कॅनडाची लाईफ असते मंडळी खरी. सो ती तुमच्यावर आम्ही शेअर करत असतो. तर वेदिका बघा तिथे बसलेली आहे. हा वेदिका, येस, जरा वेदिकाच्या बद्दल काय बोलते आता बघूया आपण. काय वेदिका, काय वाटतं तुला? तू आता इकडे माझ्या होते मागची 4 वर्ष, आता परत 2 वर्ष, जवळजवळ आपण 6 ते 7 वर्ष झाले कॅनडामध्ये आहोत. कसं वाटतं, कशी लाईफ आहे इकडची? छान आहे लाईफ छान आहे. फक्त असं विंटरमध्ये थोडा त्रास होतो की काही आणायचं वगैरे म्हटलं तरी सगळं एवढं घालून उतरा खाली. आणि असं जवळपास दुकानं नसतात अगदीच जसं इंडियात असतात आपली, की एमर्जन्सीसाठी आपण आणतो ना जवळपासच्या छोट्याशा दुकानात, तसं इथे नसतं. तसं इथे लांब नसतं. जावंच लागतं. हो ना. आणि मुलांना आणणं, हे आणणं, ते सगळं आणणं, जसं बस वगैरे असं काही नाहीये. आणायचं सोडायचं आपल्यालाच करावं लागतं. आणि इथे डे केअर खूप महाग आहे. खूप महाग आहे डे केअर. मिळत पण नाही मुळात. हो, लवकर मिळत नाही, तरी फार महाग असतात, खूप महाग असतात. त्याच्यामुळे थंडी वारा काही असू दे, मुलांना स्कूलमध्ये घेऊन जाणं आणणं. सहसा सुट्टी देतच नाही की स्नो पडला. अगदी जसं गेल्या वर्षी फारच खूप स्नो पडला होता, म्हणून मग जरा 2 दिवस सुट्टी दिली होती. अदरवाईज कधी सुट्टी नाही असते. आणि तुझं सगळ्यांचं असतं की स्नो मध्ये सुद्धा भरपूर एन्जॉय करावा, खेळावं, मस्त नाचावं, गावं. तुला पण आवडतं की नाही स्नो? तुझी पण इच्छा होती. आवडतं मला, आताही आवडतं. पण कसं फ्री असू, रिलॅक्स असू,
आपल्याला खेळायला फक्त जायचं तर तो छान वाटतो, पण असं काही आणायला जातोय, मुलांना आणायला जातोय, मग तो वारा स्नो मध्ये त्रास होतो. बाकी काही हो, प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक स्नो मध्ये मस्त. मध्ये मला पण आवडतं, हो. छान वाटतं. हो ना. पण ते जेव्हा आपल्या कामाची वेळ असते मग तेव्हा आपल्याला जायचं यायचं असेल तर स्नो पडून गेल्यानंतरची कशी असते. वारा असतो खूप. काल पण इतका वारा होता की डोळे उघडताच येत नव्हते, इतका तो डोळ्याला लागत होता. इतका डोळ्याला लागत होता. आणि हे असं सगळं घालावं लागतं, म्हणजे 2-2, 3-3 कपडे घालावे लागतात. आणि आतमध्ये थर्मल, हे मफलर, टोपी, बा 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 बा. सो तुम्ही बघताय, हे बघा, हे मी तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल, मी हे घातलेलं असतं जॅकेट. सो हे जवळजवळ जॅकेट आहे ना, जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 4 ते 5 किलोचं जॅकेट आहे. हे शूज बघा, हे शूजसुद्धा नाही म्हटलं ते अर्धा 1 किलोचे शूज आहेत. आणि आतमध्ये थर्मल आहे, 2 लेअर, त्याच्यावरती परत पॅन्ट आहे, आपला टी शर्ट आहे. सो असे 3-3 लेअर घालून तुम्हाला जावं लागतं. हातात ग्लोव्ज आहेत. सो लाईफ एवढी इझी नाही आहे मंडळी. हो, पण खूप छान लाईफ आहे. याबद्दल पण आम्ही आपला पुढे बोलू. लाईफ कॅनडामध्ये खूप छान आहे. म्हणजे जसं आपण इंडियामध्ये लाईफ खूप आहे, नाही वाईट नाहीच आहे इंडियामध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा. पण इकडची लाईफसुद्धा हे सुद्धा असलं ना तरी छान लाईफ आहे. तुम्हाला इकडे खूप सोयीसुविधा मिळतात आणि मुलांचं शिक्षण, बाकीचं सगळं खूप सोयीसुविधा आहेत, नाही म्हटलं नाही आहे, खूप छान आहे. ते पण आपण कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सांगूच मंडळी पुढे. चला आता जरा पुढे जातो, संध्याकाळ होत चालली. आम्हाला घ्यायचं सामान घ्यायचं आहे थोडंसं. आता तिथे जाईपर्यंत माझ्या मते थोडंसं काळं होईल. अजून एक 10 मिनटं आम्हाला तिथे पोचायला लागतील. चला जायचं, चला आता जाऊया पुढे. चल. येस, सो मंडळी आलेलो आहे आम्ही आतमध्ये. सो हा पाथ आहे, म्हणजे बाहेर वातावरण थंड असतं ना, त्याच्यामुळे असं ना बऱ्याच इथे डाऊनटाऊनमध्ये असे बरेच कॉम्प्लेक्स एकमेकाला जोडलेले असतात आणि एक पाथ तयार केलेला असतो. सो त्या पाथमधून आपण आतूनच प्रवास करतो, जिथे हीटर चालू असतो. थंडीतून प्रवास म्हणजे तिकडून थंडीचा आपल्याला एवढं काही चालावं लागत नाही. मस्त की आतून आपण आरामशीर आपल्या पाहिजे तिथे मॉलमध्ये किंवा मग दुसऱ्या कुठल्या ऑफिसच्या ठिकाणी किंवा मग ट्रेनच्या इथे आपण जाऊ शकतो. म्हणजे हे सगळे इंटरकनेक्टेड असतात. सो असा पाथ असतात. सो त्याच्यामुळे बरं वाटतं. आता बघा इथे हीटर चालू आहे, काय बरं वाटतं ना. हो ना, कारण बाहेरचा -12 आहे, त्याच्यानंतर थोडासा वारा चालू असतो ना, तेव्हा हात असे गारटलेले असतात. पण असं ऑप्शन असलं ना की बरं असतं. तर आता हीटर आहे. आता आम्ही लॉंगोजमध्ये चाललो आहे. सो तिथपर्यंत आपल्याला हा पाथ आहे. सो आता आपल्याला थंडीमध्ये फिरायला मिळतो. चल. आणि हां, तो तिकडे बाहेर तिकडे रोड आहे. सो असं रोड असतात आणि तिकडून गाड्या बिड्या जाण्यासाठी असतात आणि हे मस्त आहे की असं. आता आपण आतमधून चाललेलो आहे. आणि हे तुम्ही बघा इथे असं पाथ आहे, जिथे असं पाथ साईन असतं ना, त्याच्यामध्ये ते म्हणजे तुम्ही आतमधून तुम्ही पुढे जाऊ शकता. इथे हा इंटरकनेक्टेड रस्ता आहे आणि इथे दिलेलं असतं, सगळी माहिती दिलेली असते. तुम्हाला वॉटरफ्रंटला, युनियन स्टेशनला जायचं आहे किंवा आणखीन पुढे ते फेरीच्या ठिकाणी जायचं आहे तर ह्या इथून जा. सो असं आहे. आणि इथून आपण त्या स्टेशनला कनेक्टेड असतात. मस्त नव्हती का? हां, बरं पडतं. मग थंडीतून बरं पडतं. सो असं थंडीतून कम्यूट करताना या पाथचा खूप उपयोग होतो आणि खूप बरं वाटतं. चला आता आपण डायरेक्ट आता हा रस्ता डायरेक्ट त्या लॉंगोजला, म्हणजे त्या इथेच जाणार. तुम्हाला त्या दुकानाच्या इथे त्या मॉलमध्ये जायचं ना, डायरेक्ट तिथे जाईल. आम्हाला बाहेर पडण्याची गरज नसणार आहे. हो का? तर नाही होत आहे. चल, थँक्यू व्हेरी मच. येस. सो इथे आणखीन ही वेदिका 2 मिनटं. सो हे त्यांना दाखवायचं, बघितलं आता. हां, कॅनडामध्ये दरवाजा धरून ठेवणं हे हां मॅनर्स आहे इथे. म्हणजे जर कोण असेल ना, आपण येत असेल तर आपण दरवाजा धरून ठेवतो, बरोबर आहे वेदिका, आणि नंतर तो दुसरा जातो. हे कॅनडात आल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा नेहमी. सो हा दरवाजा पकडायचा दुसरं कोण जात असेल तर हे एक मॅनर्स आहे इकडचं, नाही का. हे स्टारबक्स आहे आणि आता आपण पोचतो आहे डायरेक्ट शॉपमध्ये. बघा आपण डायरेक्ट शॉपमध्ये आलेलो आहे. चला आता आपण जे पाहिजे ते घेऊया आणि निघूया. मग
येस. सो आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. आहे. तुमचं नाव काय म्हणाला? माझं नाव संजय. संजय. आणि तुमचं? सुप्रिया. आणि तुम्ही इंडियातून कुठून? मुंबई. मुंबईतून आहात. ओके. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला? एकदम मस्त, अप्रतिम. अप्रतिम. छान. खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात. आम्हाला कॅनडाबद्दल खूप माहिती भेटते. ओके. सो आम्ही त्यामुळे ते बघायला स्टार्ट केले. ओके ओके. धन्यवाद धन्यवाद. आणि आम्ही भेटल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? मस्त, एकदम surprise होतं. फॅन मुवमेंट होती आमच्या. फॅन मोमेंट होती. थँक्यू व्हेरी मच. असंच भेटत राहू आपण. Keep it up. थँक्यू थँक्यू. येस. सो मंडळी, संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत. व्हिडिओ येस. आणि पुन्हा आलेलो आहोत आम्ही आता, म्हणजे घरी चाललेलो आहोत. सगळं सामान थोडंफार होतं ते घेतलं आणि बघा 5:45 वाजले आणि काळोख फुल झाले. म्हणजे 4:45लाच काळोख झाला होता पूर्ण. सो अर्धा एक तास गेला आम्हाला थोडंसं ते सामान थोडंसं घ्यायचं त्याच्यात. आणि आमचे फॅन मुवमेंट पण झाली. आमचे आपले सबस्क्रायबर भेटले, त्यांच्याशी बोलण्यात 10-15 मिनटं गेली. खूप छान बोललो. त्यांचे काही क्वेश्चन्स होते, आमचा एक्सपिरियन्स विचारला त्यांनी. खूप छान गप्पा गोष्टी झाल्या. सो तुम्ही पण असं कुठे कॅनडात कुठे टोरंटोमध्ये असाल ना तर नक्की 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 मी कुठे दिसलो किंवा भेटायचं असेल तर नक्की मेसेज करा. आपण नक्की भेटू. का मीटअप करायचं आहे कारण आपल्याला बरेच लोक सांगतात की तुम्हाला भेटायचं हे करायचं आहे, पण तसं तो जुळून येत नाही आहे. पण लवकरात लवकर आज जसं भेटलो आम्ही त्यांना, त्यांच्याशी बोललो तर बऱ्याच लोकांना आम्हाला भेटायची इच्छा असते असं जाणवलं आम्हाला. सो थँक्यू व्हेरी मच. सो आपण जे काय करतोय वेदिका ते चांगलं आहे. लोकांना त्याचा उपयोग होतोय हे ऐकून खूप बरं वाटलं. कारण का बरेच मोमेंट असतात असं, बरीच लोक कधी कधी आमच्याबरोबर शेअर करतात की काय काय लोकांची इथे नातेवाईक आहेत पण काही शेअर करत नाहीत कसं यायचं काय यायचं, असं पण मी ऐकलेलं आहे. पण येस, आपल्या व्हिडिओमधून मी बऱ्यापैकी सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. इथे लाईफ कशी आहे, इकडची खरी लाईफ कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. काय होती का दोघंही आम्ही. आणि तुमच्यापर्यंत ते पोचवत असतो कॅनडाची लाईफ कशी आहे. हा व्हिडिओसुद्धा त्याच्यावरतीच होता. कशी लाईफ आहे काय आहे हे तुम्हाला थोडंफार दाखवलं आहे थंडीतून. सो थंडी जरा गार वाढलेलं आहे ना. वेदिकाची आणि माझी हालत बघा इथे इथे थोडंसं लाल झालं आहे. सो अशी लाईफ असते. पण ठीक आहे, ते आपण एन्जॉय करायची असते. आणि कॅनडा खूप देश छान आहे. म्हणजे इकडची लाईफ खूप चांगली आहे. फक्त खडतर आहे थोडीशी आणि तुम्ही सस्टेन केलं पाहिजे. त्याच्यानंतर मग काय ओके. येस मंडळी, तर लवकरात लवकर आपण मीटअप करूया. तुम्ही मेसेज करा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तुमचे काही कमेंट्स असतील तर काही अभिप्राय असतील तर नक्की 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 या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आणि म्हणजे आम्हाला पण तुमचे कमेंट्स तुमच्या अभिप्राय वाचले ना की छान वाटतं, बरं वाटतं. मी तर सगळ्याला रिप्लाय करतो. तो नक्की 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 कमेंट करा आणि मला सांगा कसा झाला व्हिडिओ. चला मंडळी, बाय 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 बाय. टेक केअर. आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय बाय.